करायला तयार आहे, तुम्ही जे सांगाल ते स्वीकारायला तयार आहे, पण आम्ही जगावं की मरावं हे सांगा. फक्त जगा म्हणा, जगा म्हणत असाल तर जाऊ द्या, मरा म्हणत असाल तर पिस्तूल काढा आणि या छाताडात गोळी घाला. स्वीकारतो तुमचं मत. माझा आई बाप कुणीच येणार नाही तुमच्यावर, कारण त्यांना जगायचं पडलं हो. त्याला कुठं न्याय मागायचं माहिती आहे, त्यांना न्याय मागायचं माहीत असतं तर आमचे लोकप्रतिनिधी इथं या ठिकाणी वातानुकूलित नागरी सुविधांच्या एरियामध्ये येऊन त्या राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. कांद्याची झालेली निर्यात बंदी आणि यामुळे हताश झालेले शेतकरी यांचे दुःख घेऊन गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात खासदार डॉक्टर भारतीताई पवार यांच्या बंगल्यावरती ठिय्या आंदोलन करण्यासाठी चांदवड ते नाशिक बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या संदर्भात आंदोलनानंतरची प्रतिक्रिया गणेश निंबाळकरांनी प्रबंधभूमीद्वारे मांडली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कशा अडचणी येतात आणि प्रशासनाचे नेमके काय चुकते हे त्यांनी लक्षात आणून दिले. या प्रसंगी थेट आढावा घेतलाय तो आमचे प्रबंधभूमीचे वैभव बांबर यांनी. बघूयात. नमस्कार. सर्वप्रथम माझे महाराष्ट्रामधील सर्व नेते मंडळींना, पुढारी मंडळींना माझी विनंती आहे की बातमी त्यांनी संपूर्ण पाहावी. आपल्याला समजले पाहिजे की आज या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे काय हाल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही. शेतकऱ्यांकडे जे कांदे होते त्यांना आधीच भरायला पाणी नव्हतं आणि त्यानंतर परत आता जे उरले सुरले ज्यांनी कांदे सांभाळले होते त्या कांद्यांवरती आसमाने घाला घातला, गारा झाल्या, त्या कांद्यांचे नुकसान झाले आणि यानंतर आता तरी त्याच्यातून उरलेल्या कांद्यांवरती आता ज्याच्यातनं लोकांना पैसे भेटणार, शेतकऱ्यांना पैसे भेटणार, त्यामध्ये आता सरकारने निर्यात बंदी केल्यानंतर यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना त्यांनी खर्च केलेले सोडाच, पण दररोजची त्याची काढण्याची आणि मार्केटला नेण्याची मजुरी यामधनं फिटणार नाही आहे. याच्यासाठी आज गणेश निंबाळकर हे भारतीताईंच्या बंगल्यावरती ठिय्या आंदोलन करण्यासाठी रॅली काढली होती, पण त्या ठिकाणी ते पोहोचू शकले नाही. आज आपल्यासोबत गणेश निंबाळकर आहेत. काय बोलाल? आपण रॅली नेली होती भारतीताईंच्या बंगल्यावरती, काय सांगाल? काय परिस्थिती होती, काय झालं तिथे? काय झालं, आम्ही निर्यात बंदी उठवावी या मुद्द्यासाठी चांदवडहून मोटरसायकलनं नाशिकला गेलो. तिथपर्यंत पोलिसांचा फौजफाट्यांनी इतका वाढवला का जेणेकरून शेतकरी त्यांच्या घरापर्यंत पोहोचले नाही पाहिजे. प्रश्न असाही पडला त्यानिमित्तानं, आम्ही तेच मतदार आहोत ज्यांना ताई आमच्या घरी येऊन आम्ही ताईंचं औक्षण केलेलं आहे, त्यांचे सत्कार केलेला आहे. मग त्या मतदारांपासून अशी काय भीती होती असो, पण निर्यातबंदी उठवण्याच्या निमित्तानं ताईंशी झालेला फोनवरचा संवादसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सकारात्मक वाटला, म्हणून आम्ही त्या ठिकाणी आज तरी डेरा डालो आंदोलन काही अंशी मागे घेतलं आहे. जर येणाऱ्या काळामध्ये ताईंनी तो प्रश्न संसदेच्या माध्यमातून सोडवला नाही तर मात्र आम्ही परत या NH3नं मग बैलगाडी, ट्रॅक्टर जे काय भेटेल त्यानं शेतकरी सगळे आम्ही ताईंच्या घरी जाऊच. ताईंशी आपलं बोलणं झालं का? हो, ताईंशी बोलणं झालं म्हणून तर आम्ही मागे आलो ना. काय बोलणं झालं? त्यांनी सांगितलं मी 3-4 दिवसात प्रयत्न करून निर्यात बंदी उठवते. त्यांनी जर निर्यात बंदी उठवली तर आमचं काही म्हणणंच राहणार नाही. म्हणजे ताईंनी त्यांचं कर्तव्य अतिशय उत्तम पार पाडलं असं म्हणता येईल. शेवटी ताईंना थोडा प्रश्न कांदा पुरवायचाही पडतोय हे या निमित्तानं समजलं. कांदा पुरवणं एवढ्या भारतातल्या खासदारांचं कर्तव्य आहे, पण कांद्या पुरवणाऱ्याचं काय याचं कर्तव्य मात्र सगळ्यांना विसर पडला आहे. तो ताईंच्याही बोलण्यात काही अंशी दिसायला लागला. हे आमच्या दृष्टीनं दुःखाची बाब आहे. काय सांगाल? शेतकऱ्यांचे मागच्या वर्षीचे जे उत्पन्न होते आणि यावर्षीचं उत्पन्न होतं त्याच्यामध्ये तर खूप मोठी तफावत होती. यावर्षी उत्पन्न कमी होतं त्यामुळे मार्केट वाढलं, पण असं मार्केट कमी होतं आहे आणि शेतकऱ्यांचे कांदा पण कमी आहे. तर याबद्दल काय बोलाल तुम्ही? काय झालं माहिती आहे का, शेवटी कुठल्याही गोष्टीला एक शास्त्रीय आधार असावा लागतो. उत्पन्न किती कमी आहे तर कांद्याचं काय पीक कापणी अहवाल होत नाही, पण बाजरी या पिकाचा पीक कापणी अहवाल शासकीय दप्तरी उपलब्ध आहे. शासकीय दप्तरी बाजरी या पिकाचं वार्षिक उत्पन्न सरासरीनं 1650 किलो एकरी इतकं होतं. आता तेच उत्पन्न घटून किती झालं असेल बरं? ते उत्पन्न घटून एकरी 5 किलो झालं आहे. ह्याच्यावरून सुतावरून स्वर्ग गाठता येईल. बाजरीलाही तोच पाऊस असावा लागतो, तोच पाऊस कांद्यालाही असावा लागतो. यावर एक गोष्ट लक्षात येते, पिकाची घट किती आहे. मात्र नगदी पीक थोडंसं वाचवण्यासाठी ॲडिशनल प्रयत्न शेतकऱ्यानं केले. विकतचं पाणी आणलं, त्या ठिकाणी कांद्याला वाढवलेल्या कांद्याला काही ठिकाणी गारानं मारलं,
काही ठिकाणी सरकारच्या मारानं मारलं. ही बाब फार वेदनादायी आहे. तीच वेदना घेऊन आम्ही दारोदार भटकतो आहोत. दारोदार कोणाच्या? जे आमचे आहे खासदार त्यांच्याच आम्ही फिरतो दारोदार, बाकी काही नाही. आपल्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत. काय सांगाल, आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे? शेतकऱ्यांची खरं तर एकीकडनं दुष्काळ, दुसरं इथं गारपीट आणि गारपीटला दुसरी गोष्ट शेजारच्या काही तालुक्यातून जे पाटाचे तालुके आहे त्या तालुक्यातून आम्ही पाणी वाहून आणि हा कांदा थोडाफार जगावर होता. त्या जगावण्यामध्ये आम्ही थोडंफार आमचं उदरनिर्वाहासाठी पैसे वाहणार होते. त्याच्यात रातोरात असं आपल्याला हॉस्पिटलमध्ये एखादा आपल्याला घरातला व्यक्ती जातो आणि निरोप येतो, तसं आमच्या रातोरात निरोप आला. आम्हाला सकाळी दिवस उगल्यानं आम्हाला निरोप आला का आमच्या कांद्याचा घात झालेला आहे. या ठिकाणी या ठिकाणी निषेध व्यक्त केला शेतकऱ्यांनी. आणि ह्या चांदोड तालुक्याचं नेतृत्व करणारे गणेशजी निंबाळकर आहे, यांच्याकडं शेतकऱ्यांनी धाव घेतली आणि सांगितलं गणेश भाऊ तुम्ही काहीतरी यासाठी केलं पाहिजे. म्हणून आमच्या लढण्यासाठी गणेश भाऊंनी या ठिकाणी भारतीय पवारच्या घरावरती हा रॅली मोर्चा नेला, मोटरसायकल रॅली मोर्चा घेऊन गेले आणि तिथं भारतीय पवारची आणि बोलणं झालं. नक्कीच. आपण काय सांगाल दादा, काय बोला आपण याबद्दल? आता मी तर खरं इथं एक छोटासा एक व्यवसाय आहे माझा, हॉटेल व्यवसाय. अक्षरशः चांदवडच्या पिंपळगावच्या त्या दिवशी बेमुदत संप झाला. त्या दिवशी खऱ्या अर्थाने इथून इतके ट्रॅक्टर परत जात होते. अक्षरशः म्हणजे धंदा करीत असताना माझा पण धंद्यावरती इतका परिणाम झालेला आहे. कारण जी शेतकऱ्यांवरती जे व्यावसायिक इथं आहेत त्या व्यावसायिकांची सुद्धा खऱ्या अर्थाने खूप हाल झालेले आहेत. म्हणून आज तुम्ही बघितलं असेल भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी जो मागच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्यांच्या काही गोष्टी असतील का, खताचा व्यवसाय असेल, अनेक शेतकऱ्यांच्या अनेक गोष्टीवरती भावांचं तुम्ही बघा, जी 500 रुपयाची गोणी होती ती 5,000वरती गेली. तर आमच्या वडनेर बैरोच्या गावामध्ये शेतीचा द्राक्षांचा हे आहेत बाग आहेत. त्या बागेमध्ये तुम्ही बघितलं असेल निफाड तालुक्यामध्ये किती गारपीट झाली. वडनेर बैरोच्या या अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचे अनेक नुकसान झाले. खऱ्या अर्थाने जर भारतीय जनता पार्टीनं शेतकऱ्यांचा जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही म्हणता आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत, पण तुम्ही बघा आज बांधावरती गणेश भाऊंनी पण सकाळी पण तेच सांगितलं आणि त्यांच्या नेतृत्वात खऱ्या अर्थाने आज आम्ही सर्व येथील शेतकरी आणि सर्व चांदवड तालुका त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहोत. तुम्ही बघितलं असेल पाटाचा प्रश्नसुद्धा बघितला असेल. शेतकऱ्यांचं तुम्ही आज मोबाईलचा रिचार्ज जर मारला तर तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये तो मोबाईलचा रिचार्ज खऱ्या अर्थाने लगेच संपतो. आणि शेतकऱ्यांचे मागचे 350 रुपयाचं कांद्याचं अजून पण पेंडिंग आहेत. म्हणजे तुम्ही बघा शेतकऱ्यांसाठी तुमची हे असतं. आणि बघितलं असेल तुम्ही आपला पीक विमासाठी सुद्धा तुम्ही बघा 1 रुपयाचा पीक विमा देतात. विम्यासाठी तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. म्हणजे खऱ्या अर्थाने हे भारतीय जनता पार्टीचे जे सरकार आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी थोडासा विचार केला पाहिजे असं आमचं शेतकऱ्यांचं ठामपणाने मत आहे. बस एवढंच बोलतो. नक्कीच. यातून आपल्याला शेतकऱ्यांची सुद्धा तळमळ दिसून येत आहे. गणेशदादा, पुन्हा तुमच्याकडे येतो. चांदवडमध्ये रास्ता रोको केला त्यावेळेस सौम्य लाठीचार्ज करण्यात आला, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही, चांदोडमध्ये जो लाठीचार्ज झाला त्याचा निषेधच करू, परंतु शेतकऱ्यांच्या भावना अचानकपणे रस्त्यावर आल्यानंतर म्हणजे प्रश्न असा, लाठीचार्ज पोलिसांनी केला की पोलिसांना करायला लावला गेला? लावलाच गेला. बिचारे पोलीस आहेत, ते आपलीच बांधव आहेत, त्यांना वरतून प्रेशर आहे, लवकरात लवकर तो प्रश्न निकाली काढा, मला अजून रिपोर्ट केला नाही का वगैरे असे प्रश्न नेते लोक यांना करतात. त्या रिपोर्टिंगच्यासाठी ती नोकरी असलेल्या कर्तव्यपथसाठी लॉ अँड ऑर्डर या नावाखाली त्या ऑर्डर त्यांना उभे करावे लागतात, मांडावे लागतात. पण ठीक आहे, शेतकरी काय म्हणतो ना, जिसकी लाठी उसकी भैंस. आम्ही उद्या आमची लाठी तयार करू आणि मग भैंस आम्ही छाकू. आता विषय असा आहे, या निमित्तानं अनेक गोष्टी सरकारच्या उघड्या झाल्या आहेत. काय 2021चं अनुदान अजून वाटप नाही आहे, 2023-22 या काळातले अनुदान वाटप नाही आहे. आणि एका बाजूला शेतकऱ्याला लाखो रुपये उत्पन्न घडण्याच्या वेळेस तुम्ही त्याचं कन्वर्ट 1000 रुपयात करतात. बरोबर. मग लाखो रुपयाची तूट भरून काढण्यासाठी 1000 रुपयाचं अनुदान देतात. मग हे देतात त्यावेळेस सुद्धा ते येत नाही, तिथंही सरकार उघडं पडलं आहे. या सगळ्या उघड्या पडलेल्या सरकारच्या बाजू कदाचित सरकारला आता झाकणं अशक्य आहे. शेतकरी अडाणी नाही आहे, तो ज्ञानी आहे आणि दाणी आहे. त्याचं दाण पण अजून जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत आहे. त्याचं ज्ञानी असणं सहिष्णुतेनं जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत आहे. पण जर का ती सहिष्णुता संपली तर तुम्हाला पळताभुई थोडी होईल, हे लक्षात घ्या. त्याच्या हातातलं रुमणं जे हावतावर ठेवण्याचं हत्यार आहे ते जर उरफट केलं तर त्याची रायफल व्हायला वेळ लागणार नाही, हे देखील लक्षात घ्या. तर याच्यामध्ये अजून एक विषय आहे. आता हा विषय थोडा भरकटेल, परंतु याचाच संलग्न विषय आहे.
जे शेतकऱ्यांना मागील काही काळापूर्वी ज्यांचे रेग्युलर कर्ज परतफेड होत होती त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला येणार होते. गावागावामध्ये जवळपास 50 ते 60 शेतकऱ्यांची नावे यामध्ये आली होती, परंतु प्रत्येक गावात फक्त 1 किंवा 2 शेतकऱ्याला ते पैसे भेटले 50,000 रुपये. याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय आहे, त्यात महापुरुषांची नावं त्यांनी बदनाम केली. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा फुले असतील, हे दोन्ही आपल्यासाठी वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. या दोन्ही नावांनी ह्या योजनाच काढायला नव्हत्या पाहिजे का? शेतकऱ्याला वेड्यात काढण्यासाठी दुसरे गंज तुम्ही कारणं आहेत तुमच्याकडे, पण या दोनही नावं देऊन तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला वेड्यात काढलं हे सिद्ध झालं आहे. पण काय आहे, ही अकाउंटॅबिलिटी मांडणारं चेहरा तिथे नाही आहे. ही अकाउंटॅबिलिटी सभागृहांमध्ये मांडल्या गेली पाहिजे. इतकं आमचं अनुदान होतं, इतके शेतकरी होते, इतक्यांना मिळालं, कुणाला नाही मिळालं हे विभागनिहाय त्या बँकांकडून त्या असलेल्या विभागांकडून मागवलं तर ते काय क्लिअर करणं अवघड आहे. पण ही ड्युटी करायची कोणी? सभागृहांमध्ये सगळेच जर याचे 40 त्याचे 50 हे बेरजा करण्यातच व्यस्त आहेत. नुसत्या आमदाराची व्यथा ऐकणाऱ्या कोणीच नाही असं वाटतंय तिथं, किंवा आमदाराचं काही चालतच नाही असंही वाटतंय तिथं. तरी ह्या बाबी त्याला कारणीभूत आहे. त्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. सभागृहाचंच काम आहे ना, वेगळं थोडं कोणाचं काम. हे जे कांद्याचे अनुदान अडकले, ना कलेक्टरचा दोष आहे, ना विभागीय साहेबाचा दोष आहे, ना कोणाचा दोष आहे. मंत्रालयीन स्तरावरून VK नंबरची जी सिस्टम जनरेट झाली त्यातनं हे पैसे पडायला हवेत, ते का पडत नाही? आजही 8,000 रुपये, अजून 8,000 लोकांचे अनुदान बाकी आहेत ते, आणि जवळपास 18 का 28,000 लोकांचं 21चं अनुदान बाकी आहे. हे 8,000 हे काय आकडे आहेत? 8,000 लोकांच्या घरामध्ये जर ते सुख पोहोचलं नसेल, सहानुभूतीचं दुःख फार मोठं आहे, पण सहानुभूतीच्या सुखानं कमी होतं. ते जर पोहोचलं नसेल, सांगा त्या लोकांच्या मनामध्ये काय चाललं असेल? कोणाचा आधार शोधत असतील ते? एक ना अनेक बाबी या ठिकाणी अपयशाच्या आहेत. अजून सांगायला गेलं तर खूप आहे, पण सभागृह कच्चं पडत आहे, सभागृहातले माणसं कच्ची पडत आहे, हे यातनं सिद्ध होतं. नक्कीच. तर आपण बघितलं ही याची परिस्थिती होती, आणि या जी रॅली आली होती आज स्थगित करण्यात आली आहे. आजचं आंदोलन होतं स्थगित करण्यात आलं. यापुढे आता 3 दिवसाचा वेळ दिला आहे भारताईंनी. यानंतरची काय परिस्थिती असेल, यापुढचा काय निर्णय असेल, हे आपण पुढील बातमीत बघूच. तोपर्यंत बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमीसाठी मी वैभव भांबर, चांदवड. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात